नमस्कार मित्रांनो. कॅन्सर एक अतिशय भयावह आणि दुर्धर असा आजार. हा शब्द ऐकलाच की आपल्या डोळ्यासमोर एक भीतीदायक चित्र निर्माण राहतं. गंभीर आजारपण, त्यामागोमाग येणारे मानसिक तणाव, आर्थिक अडचणी, नैराश्य, भीती अशा सगळ्या निगेटिव्ह गोष्टी या एका शब्दाशी जोडलेल्या आहेत. आपल्याला आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींमध्ये कोणी ना कोणीतरी माहितीच असतं की ज्यांना दुर्भाग्याने कॅन्सरसारख्या एका दुर्धर रोगाची लागण झाली आहे. पण मग हा कॅन्सर नेमका असतो काय? त्याचे कोणते प्रकार असतात? तो इतका गंभीर आजार का आहे? तो टाळता येऊ शकतो का? त्याच्यावरचे निदान किंवा उपचार पद्धती काय आहेत? असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये असतील. काही गैरसमजही आपल्या मनामध्ये असतील. तर अशाच काही प्रश्नांची आणि गैरसमजांची माहिती आपण या व्हिडिओमधून करून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी विहंग गळसासी. मी जर्मनीतल्या एका प्रसिद्ध विद्यापीठातून मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयात PhD केली आहे आणि सध्या उत्तर भारतातल्या एका विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतो आहे. विज्ञानातील अनेक विषयांची सोप्या भाषेतून मराठीतून माहिती करून देण्यासाठी कुतूहल चॅनल सुरू केले आहे. तर अशाच विषयांवर माहिती करून घेण्यासाठी कुतूहल या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, कॅन्सर म्हणजे थोडक्यात पेशींची अनियंत्रित वाढ. आपल्या शरीरामध्ये असंख्य पेशी असतात. वेगवेगळ्या अवयवांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात आणि या पेशी आपापलं काम करत असतात. एखादी पेशी विभाजित होते, तिच्या 2 पेशी होतात आणि मग त्या 2च्या 4 होतात. अशा प्रकारे पेशींची वाढ होत असते किंवा त्यांचे विभाजन होत असते आणि या प्रक्रियेलाच आपण सेल सायकल किंवा पेशींचं जीवनचक्र असं म्हणतो. तर काय होतं? पेशी विभाजित होते, तिच्या 2च्या 4 होतात, 4च्या 8 होतात. पण ही काही गोष्ट अमर्याद काळासाठी चालू राहू शकत नाही. एक अशी वेळ येते की जेव्हा पेशी विभाजित होऊ शकत नाही. मग ती पेशी शेवटी मरते, तिचे घटक इतर पेशींमध्ये शोषले जातात आणि मग त्या मेलेल्या पेशीची जागा इतर पेशी घेतात. अशा प्रकारे त्या अवयवामध्ये एकूण लागणाऱ्या किती पेशी आहेत यांची संख्या ही नियंत्रित केली जाते. तर पेशी नुसती नैसर्गिक पद्धतीनेच मरते असं नाही, तर कधी आघातामुळे किंवा संसर्गामुळे सुद्धा एखादी पेशी निकामी होते. त्यावेळी सुद्धा पेशीच्या आजूबाजूचे इतर घटक हे एन्श्योर करतात की ती संसर्ग झालेली किंवा आघात झालेली पेशी ही मारली जाईल आणि तिचे घटक इतर घटकांमध्ये शोषले जातील आणि एकंदरीतच त्या अवयवाचं आरोग्य हे व्यवस्थित राखलं जाईल. तर मित्रांनो, ही जी सेल सायकलची प्रक्रिया असते ही अतिशय नियोजनबद्ध आणि नियंत्रणबद्ध असते. या सेल सायकलच्या प्रत्येक टप्प्यावरती चेक पॉईंट्स असतात. म्हणजे आपण जेव्हा हायवेने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो तेव्हा सुद्धा हायवेवरती टोल प्लाझा असतात. टोल प्लाझाचं काम काय असतं की वाहनाने टोल भरलाय की नाही हे बघणं. त्याच पद्धतीने सेल सायकलमध्ये जेव्हा पेशीची विभाजन होण्याची किंवा पेशीचा मृत्यू होण्याची जी प्रक्रिया असते त्या प्रक्रियेत सुद्धा प्रत्येक ठिकाणी चेक पॉईंट्स असतात आणि या चेक पॉईंट्समध्ये हे बघितलं जातं की पुढच्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी ती पेशी योग्य आहे की नाही. आणि हे टप्पे किंवा हे चेक पॉईंट्स म्हणजे काय, तर एक प्रकारचं बायोकेमिकल सिग्नलिंग. थोडासा कॉम्प्लेक्स आहे विषय, इतकं सोपं नाही आहे 5-2 मिनिटांच्या व्हिडिओमध्ये हे सांगणं. पण असं लक्षात घ्या की पेशींमधली असंख्य प्रोटीन्स आहेत. ती प्रोटीन्स एकमेकांबरोबर इंटरॅक्ट होत आहेत आणि त्यांना काही इतर छोटे घटक त्यांच्यावरती लागून त्यांचं स्वरूप बदलतं आहे आणि त्यातून या पद्धतीचं नियंत्रण हे साध्य केलं जात आहे. तर अशा प्रकारे प्रत्येक चेकपॉईंटवरती हे बघितलं जातं की पेशी ही पुढच्या टप्प्यामध्ये जाण्यासाठी योग्य आहे की नाही आणि तशी जर का ती योग्य असेल तरच ती पुढच्या टप्प्यामध्ये जाते, अन्यथा ती आधीच्याच टप्प्यावरती राहते आणि जर का ती पेशी निकामी झाली असेल तर ती मारली जाऊन तिचे घटक इतर घटकांमध्ये शोषले जातात. तर याला सगळ्याला म्हणतात सेल सायकल. मित्रांनो, पेशीच्या वाढीच्या नियंत्रणाची ही जी प्रक्रिया आहे जी आपण आता बघितली, सगळे चेक पॉईंट्स आणि त्याचे संकेत आणि बायोकेमिकल सिग्नलिंग वगैरे वगैरे, ही नियंत्रणाची प्रक्रिया जेव्हा बिघडते किंवा जेव्हा अकार्यक्षम होते तेव्हा पेशींची अनियंत्रित वाढ होऊ लागते. मग सुरुवातीला काय होतं, पेशी एखाद्या अवयवामधल्या काही पेशी या जास्त प्रमाणामध्ये विभाजित होऊ लागतात आणि त्याची एक गुठळी बनते. या पेशींच्या गुठळीलाच आपण ट्यूमर असे म्हणतो. तर ट्यूमर 2 प्रकारचे असतात. एक असतो बेनाइन ट्यूमर आणि दुसरा असतो मॅलिग्नंट ट्यूमर. बेनाइन ट्यूमर म्हणजे असा ट्यूमर की जो फक्त एखाद्या अवयवामध्ये किंवा एखाद्या उतीमध्ये बनतो, पण त्याच्या आजूबाजूच्या इतर पेशींवरती किंवा त्या अवयवावरती कोणताही वाईट परिणाम घडत नाही. तो आपला तिथला तिथे असतो आणि त्याने कुठलीही बाधा पोचत नाही आणि अशा प्रकारच्या ट्यूमरला उपचारांची सुद्धा काही गरज नसते. म्हणजे त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर गर्भाशयातले फायब्रॉइड्स किंवा त्वचेच्या खाली निर्माण होणाऱ्या मेदपेशींच्या गुठळ्या हे सगळे एक बेनाइन ट्यूमरचे प्रकार आहेत. त्याने काही फारसा गंभीर धोका उद्भवत नाही. मात्र दुसरा प्रकार जो आहे
ज्याला मॅलिग्नंट ट्यूमर म्हणतात, ते मात्र अतिशय गंभीर असतात. इथे होतं काय की पेशींची गुठळी बनते, त्याचा ट्यूमर बनतो आणि तेवढ्यावरच गोष्ट थांबत नाही, तर तो ट्यूमर हळूहळू वाढू लागतो आणि मग तो इतर आजूबाजूच्या पेशींना जे मिळणारे अन्न घटक आहेत, रक्ताद्वारे मिळणाऱ्या ज्या गोष्टी आणि न्यूट्रिएंट्स आहेत, ते स्वतःकडे शोषून घेतो. आणि एवढंच नाही तर तो इतका मोठा होतो आणि इतका रोबस्ट बनतो की तो स्वतःसाठीच्या डेडिकेटेड अशा रक्तवाहिन्यांचं जाळं विणतो. मग त्याने व्हायला काय लागतं की जे अन्नघटक बाकीच्या पेशींना, हेल्दी पेशींना मिळणारे आहेत, ते सगळे अन्नघटक त्या ट्यूमरकडे येऊ लागतात. मग अर्थातच बाकीच्या पेशींचं काम होईनसं होतं, ते हळूहळू निकामी व्हायला लागतात आणि मग त्याचा परिणाम त्या अवयवाच्या कार्यपद्धतीवर सुद्धा होतो. मग आता शरीरातला एखादा अवयव जर व्यवस्थित काम करण्याचा झाला तर त्याचा बाकीच्या अवयवांवरही परिणाम होणार, शरीराच्या एकंदरीतच सगळ्या मेटाबॉलिझमवरती, चयापचयावरती त्याचा परिणाम होणार. आणि यालाच आपण म्हणतो की व्यक्तीला आजारपण आलं आहे किंवा त्या व्यक्तीला काही सिम्पटम्स निर्माण होत आहेत. बरं, ट्यूमर झाला, त्याने स्वतःभोवतीचं जाळं विणलं रक्तवाहिन्यांचं आणि अन्नघटक शोषून घ्यायला सुरुवात केली. हे इथेच थांबत नाही, तर त्या ट्यूमरमधल्या काही पेशी या वेगळ्या होऊन रक्ताद्वारे त्या शरीरातल्या इतर जागांमध्ये पसरतात आणि त्या इतर जागांमध्ये जाऊन आपलं बस्तान बसवतात आणि तिथे अजून वेगळा ट्यूमर निर्माण करतात. अशा पद्धतीने मग तो कॅन्सर आपल्या शरीरामध्ये सगळ्या ठिकाणी पसरतो. तर यापैकी कुठली पायरी आत्तापर्यंत आलेली आहे, म्हणजे नुसता ट्यूमर बनला आहे का ट्यूमर मोठा झाला आहे का ट्यूमर सगळीकडे पसरू लागला आहे, यावरती त्या कॅन्सरची स्टेज ठरते. म्हणजे आपण असं ऐकतो की अमक्या व्यक्तीला लास्ट स्टेज कॅन्सर आहे किंवा अर्ली स्टेज कॅन्सर आहे. सो त्याचा अर्थ असा असतो की तो ट्यूमर कोणत्या स्टेजवरती आहे. तर ज्या क्षणाला एखादा ट्यूमर मॅलिग्नंट बनतो आणि तो शरीरातल्या इतर ठिकाणी पसरू लागतो किंवा पसरण्याची नेमकी सुरुवात झालेली असते आणि व्यक्तीला त्याची काही लक्षणं दिसू लागतात, तेव्हा आपण असं म्हणतो की त्या व्यक्तीला कॅन्सर झाला आहे. तर मित्रांनो, आता वळूयात कॅन्सरच्या वेगवेगळ्या प्रकारांकडे. कॅन्सरसोबतच तुम्ही सार्कोमा, कार्सिनोमा, लिम्फोमा, मायलोमा अशी नावं ऐकली असतील. मग हे सगळं असतं काय, तर हे सगळे कॅन्सरचेच प्रकार आहेत. कॅन्सरचा ट्यूमर, जो मॅलिग्नंट ट्यूमर आपण म्हणतो, तो कोणत्या प्रकारच्या पेशीमध्ये उद्भवला आहे त्यावरती ठरतं त्या कॅन्सरला कोणत्या प्रकारामध्ये मोडायचं. आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी असतात. त्या पेशींचे समूह बनतात, ज्याला आपण ऊती म्हणतो, ज्याला इंग्लिशमध्ये आपण टिश्यू असे म्हणतो. एपिथेलियल टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू अशा काही वेगवेगळ्या त्या टिश्यूंचे प्रकार आहेत. तर कार्सिनोमा म्हणजे एपिथेलियल टिश्यूचा कॅन्सर. आता एपिथेलियल टिश्यू म्हणजे काय, तर आपल्या शरीरामधल्या अवयवांचे बाहेरचे किंवा आतले आवरण हे एपिथेलियल टिश्यूचे बनलेले असते. म्हणजे आपली त्वचा किंवा आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक्ट, म्हणजे जो आपला तोंडापासून ते गुदद्वारापर्यंतचा जो पूर्ण अन्ननलिकेचा मार्ग असतो, त्यातलं आतलं आवरण म्हणा, किंवा वेगवेगळे अवयव आहेत, समजा यकृत आहे किंवा स्वादुपिंड आहे, किडनीज आहेत, तर या अवयवांच्या वरचं आवरण हे सगळं बनलेलं असतं एपिथेलियल टिश्यूचं. या एपिथेलियल टिश्यूमध्ये जर का कॅन्सरची गाठ उद्भवली किंवा त्यात जर ट्यूमर निर्माण झाला तर त्या कॅन्सरला आपण कार्सिनोमा असे म्हणतो. म्हणजे आतड्याचा कॅन्सर, यकृताचा कॅन्सर हे सगळे त्या कार्सिनोमा नावाच्या प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर येतो सार्कोमा. सार्कोमा म्हणजे कनेक्टिव्ह टिश्यूचा कॅन्सर. आता कनेक्टिव्ह टिश्यू म्हणजे काय, तर आपल्या शरीराला एकंदरीतच आकारमान देणाऱ्या किंवा एकत्र सगळ्या अवयवांना आणि स्नायूंना बांधून ठेवणाऱ्या ज्या पेशी असतात त्यांना कनेक्टिव्ह टिश्यूच्या पेशी असं म्हटलं जातं. म्हणजे आपली हाडं, आपल्या रक्तवाहिन्या किंवा आपल्या मांसपेशी किंवा त्याच्यामधल्या असलेल्या मेदपेशी या सगळ्या कनेक्टिव्ह टिश्यूच्या बनलेल्या असतात किंवा या सगळ्या पेशींची कनेक्टिव्ह टिश्यू बनते. तर अशा प्रकारच्या पेशींमध्ये जेव्हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा त्याला आपण सार्कोमा असं म्हणतो. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे हाडांचा कॅन्सर किंवा आपल्या मेदपेशींचा कॅन्सर वगैरे. त्यानंतर उरतो काय, तर लिम्फोमा किंवा ल्युकेमिया. तर रक्तपेशींचा जेव्हा कॅन्सर होतो, म्हणजे आपल्या रक्तामधल्या असलेल्या लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी यांच्यातल्या काही पेशींचा जेव्हा कॅन्सर उद्भवतो तेव्हा त्याला आपण ल्युकेमिया किंवा लिम्फोमा असं म्हणतो. अर्थात ही खूपच ढोबळ वर्गवारी झाली. कॅन्सरचे असंख्य प्रकार आहेत. कधीकधी दोन वेगवेगळ्या पेशींचा मिळून असा एखादा कॅन्सर असतो किंवा तो इतर ठिकाणी पसरून अजून वेगळ्या पेशींमध्ये जेव्हा परावर्तित होतो तेव्हा त्याचं एक वेगळं स्वरूप बनतं. तर हे अतिशय कॉम्प्लेक्स आहे आणि त्या बाबतीमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आज संशोधन झालेलं आहे आणि खूप सखोल माहिती आज आपल्याकडे या संदर्भात आहे. तर ढोबळ मानाने बघायला गेलं तर कार्सिनोमा, सार्कोमा आणि लिम्फोमा किंवा ल्युकेमिया हे आपल्याला कॅन्सरचे प्रकार आपण समजून घेऊ शकतो.
तर मित्रांनो, आता वळूयात सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे कॅन्सर नेमका कशामुळे होतो. मित्रांनो, कॅन्सर होण्यामागचं अतिशय मूलभूत कारण आहे जनुकीय रचनेत झालेले बदल. कुतूहलच्या मागच्या काही भागांमध्ये आपण बघितलं होतं की DNA काय असतो, तो कुठे असतो, आणि DNA पासून प्रोटीन्स आणि प्रोटीन्सपासून शरीराचं काम हे कशा पद्धतीने होतं. तुम्ही जर काही एपिसोड्स बघितले नसतील तर ते तुम्ही नक्की जाऊन बघा, कारण या भागामध्ये सांगितली गेलेली माहिती योग्य पद्धतीने समजून घेण्यासाठी या आधीच्या काही गोष्टी व्यवस्थित माहिती असणं आवश्यक आहे. तर कुतूहलचे मॅक्स एपिसोड्स तुम्ही नक्की बघा. तर वळूयात आपल्या मुद्द्याकडे. आपल्या शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये DNA असतो. DNAचा एक विशिष्ट क्रम हा प्रोटीनचा एक विशिष्ट क्रम निश्चित करतो आणि मग ही प्रोटीन्स शरीरातली वेगवेगळी कामं करत असतात. जसं आपण आधी बघितलं की सेल सायकलमध्ये चेक पॉईंट्स आहेत. मग हे चेक पॉईंट्स एन्श्युअर करायचं काम कोण करत असतं, तर प्रोटीन्स करत असतात. त्यांच्यामध्ये जी देवाणघेवाण होते संकेतांची, त्यातून या सगळ्या प्रक्रियेचं नियमन होत असतं. तर हा जो DNA आहे, हा DNA जेव्हा पेशी विभाजित होते तेव्हा त्या DNAच्या सुद्धा 2 कॉपीज बनतात. मग एक कॉपी आधीच्या पेशीमध्ये राहते आणि दुसरी कॉपी ही दुसऱ्या पेशीमध्ये जाते. या DNAच्या 2 कॉपीज बनणं या प्रक्रियेला आपण रेप्लिकेशन म्हणतो. ही रेप्लिकेशनची प्रक्रिया होत असताना DNAमध्ये काही सूक्ष्म बदल घडतात, ज्याला आपण म्युटेशन्स म्हणतो. हो, ही तीच म्युटेशन्स ज्यांच्याविषयी आपण कोविडच्या साथीदरम्यान बोलत होतो की व्हायरस जेव्हा पसरत जातो अधिकाधिक लोकांमध्ये, तेव्हा त्याच्या जनुकीय रचनेमध्ये सूक्ष्म बदल होतात आणि त्यातूनच नवीन नवीन स्ट्रेन्सची उत्पत्ती होते. अर्थात ते झालं व्हायरसच्या बाबतीत. पण व्हायरससुद्धा एक सजीव आहे, आपणसुद्धा एक सजीव आहोत आणि प्रत्येक सजीवाची ही नियमनाची प्रक्रिया आहे, जी DNA ते RNA ते प्रोटीन्स, ही सगळ्या सजीवांमध्ये सेम असते. त्यामुळे माणसामध्ये सुद्धा म्युटेशन्स होतच असतात की. अगदी आत्ता या क्षणाला तुम्ही हा व्हिडिओ बघत असताना तुमच्या शरीरामध्ये काही पेशी विभाजित होत आहेत आणि विभाजित होताना त्यांच्यामध्ये काही छोट्या प्रमाणात म्युटेशन्स किंवा सूक्ष्म बदल हे होत आहेत. अर्थात हे सगळं नैसर्गिक आहे. त्या बदलांना दुरुस्त करण्याची सुद्धा यंत्रणा आपल्या पेशींमध्ये असतेच. आणि त्याहूनही समजा एखाद्या पेशीमध्ये जास्त प्रमाणात म्युटेशन्स निर्माण झाली आणि ती पेशी जर का निकामी झाली, तर ती पेशी मारली जाऊन तिचे घटक इतर भागांमध्ये शोषले जातात. ही प्रक्रिया नैसर्गिकपणे आपल्या शरीरामध्ये घडत असते. मग आता प्रॉब्लेम कुठं येतो, तर प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा या सगळ्या प्रक्रियेचं नियंत्रण करणाऱ्या जीन्समध्ये म्युटेशन्स निर्माण होतात आणि ती दुरुस्त केली जाऊ शकत नाहीत आणि मग ती पेशी पुढे जाऊन कॅन्सरस बनते. तर अशा प्रकारे काही ठराविक जीन्समध्ये जर का म्युटेशन्स घडली तर ती पेशीला कॅन्सरस करण्यामध्ये कारणीभूत ठरतात. तर अशा प्रकारच्या जनुकांचे 3 गट आहेत. एक गट आहे प्रोटोऑन्कोजीन्स, दुसरा गट आहे ट्यूमर सप्रेसर जीन्स आणि तिसरा गट आहे DNA रिपेअर जीन्स. तर प्रोटोऑन्कोजीन्स म्हणजे अशी जीन्स आहेत की जी पेशीच्या जीवनचक्राची सगळी प्रक्रिया ही सुरळीतपणे चालू राहावी यासाठी काम करतात. तर त्यांच्यामध्ये समजा म्युटेशन्स घडली तर ती प्रक्रिया सुरळीतपणे चालू राहू शकत नाही आणि ती पेशी कॅन्सरस बनते. ट्यूमर सप्रेसर जीन्स ही अशी जीन्स आहेत की समजा एखादी पेशी अनियंत्रितपणे वाढू लागली तर तिची अनियंत्रित वाढ रोखण्याचं काम ही ट्यूमर सप्रेसर जीन्स करतात. आता याही जीन्समध्ये जर का बिघाड झाला, याही जीन्समध्ये जर का दुरुस्त करता न येण्यासारखी म्युटेशन्स झाली तर मग ही नियंत्रणाची प्रक्रियासुद्धा कोलमडते आणि मग पेशी कॅन्सरस बनते. त्यापुढे आहेत DNA रिपेअर जीन्स. जसं मी आधी म्हटलं की नैसर्गिकपणे होणारी म्युटेशन्स ही दुरुस्त करण्याची सुद्धा प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये असते आणि ही दुरुस्त करण्याची प्रक्रिया कोणत्या जीन्सकडून पार पाडली जाते, तर त्या जीन्सना म्हणतात DNA रिपेअर जीन्स. आणि ही DNA रिपेअर जीन्ससुद्धा जर का बिघडली किंवा त्यांच्यामध्ये सूक्ष्म बदल होऊन ती काम करण्याची झाली तर सुद्धा पेशी पुढे जाऊन कॅन्सरस बनते. तर अशा प्रकारे मूलभूत कारण आहे पेशी कॅन्सरस होण्याचं, ते आहे जनुकीय रचनेमध्ये होणारे बदल. आणि हेही बदल जर ठराविक प्रकारच्या जीन्समध्ये घडत असतील तर त्याचा परिणाम हा पेशी कॅन्सरस होण्यावरती असतो. तर मित्रांनो, आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचाराल की ही म्युटेशन्स नेमकी कशामुळे निर्माण होतात. आता म्युटेशन्स नैसर्गिकपणे निर्माण होतच असतात आणि ती नैसर्गिक म्युटेशन्स दुरुस्त करण्याची प्रक्रियासुद्धा आपल्या पेशींमध्ये असते. पण मग या नैसर्गिक प्रक्रियेला बायपास करून म्युटेशन्स अतिरिक्त प्रमाणामध्ये व्हावी लागतील तरच त्या पेशीचं कॅन्सरस पेशीमध्ये रूपांतरण होईल. मग आता ही अतिरिक्त म्युटेशन्स कशामुळे निर्माण होतात. चला तर मग एक एक करून आपण या कारणांचा आढावा घेऊ. सगळ्यात पहिलं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे अनुवांशिकता. बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीमध्ये अनुवांशिकपणे जनुकीय दोष असतात. ते त्या व्यक्तीमध्ये आईवडिलांकडून किंवा आधीच्या पिढ्यांकडून आलेले असतात.
अशा प्रकारे जनुकीय दोष जर का शरीरामध्ये असतील तर कुठल्या तरी एका टप्प्यावरती, आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावरती त्या व्यक्तीला कॅन्सर होतो. जगामध्ये असणाऱ्या एकूण कॅन्सरच्या केसेसपैकी 3 ते 10% केसेसमध्ये कॅन्सरचं कारण हे अनुवंशिकता असतं. बऱ्याचदा आपल्याला लहान मुलांमध्ये झालेला कॅन्सर दिसतो, तर बहुतांश वेळा हा कॅन्सरसुद्धा अनुवंशिक. त्यापुढचं अजून महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे वय. जसजसं व्यक्तीचं वय वाढत जातं, जसजसा वृद्धापकाळ येऊ लागतो, तसतशी शरीरातली जी आपली पेशींची नैसर्गिक प्रक्रिया असते विभाजन होण्याची आणि त्या पेशींची जागा नव्या पेशी घेण्याची, तर ही प्रक्रिया मंदावते आणि त्यातले सगळे चेकपॉईंटसुद्धा हळूहळू कमी होऊ लागतात आणि म्हणूनच वृद्धापकाळामध्ये व्यक्तीला कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. तर आपण आजूबाजूला बघतो की बऱ्याचदा कॅन्सर हा वृद्ध व्यक्तींना झालेला आहे. त्यानंतरचं तिसरं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आहार आणि पर्यावरण. तर आपण आहारातल्या काही घटकांकडे बघू. तर आहारातले असंख्य घटक आहेत जे कार्सिनोजेनिक आहेत. म्हणजे कॅन्सरविषयी काम करणाऱ्या संस्थांनी किंवा त्यातल्या संशोधन करणाऱ्या लोकांनी अशा असंख्य घटकांची ही यादी केलेली आहे. अर्थात आपण काही त्या प्रचंड मोठ्या यादीकडे बघणार नाही आहोत. आपण 3 महत्त्वाच्या घटकांकडे लक्ष देणार आहोत आणि ते महत्त्वाचे घटक म्हणजे धूम्रपान किंवा तंबाखू, मद्य आणि अतिरिक्त प्रोसेस केलेलं मांस. तर तंबाखूमध्ये निकोटीन नावाचा घटक असतो. हा निकोटीनच घटक आपल्या शरीरावरती त्या दरम्यान येणारे सगळे परिणाम करत असतो. तर मग तंबाखू जर का चघळला जात असेल तर मग तोंडाचा किंवा घशाचा कॅन्सर होऊ शकतो. तसेच तंबाखूचं जर का धूम्रपान केलं जात असेल तर त्यातून फुफ्फुसाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. त्यापुढचं कारण आहे मद्य म्हणजेच दारू किंवा अल्कोहोल. तर मित्रांनो, मद्याचे आपल्या शरीरावरती होणारे दुष्परिणाम हे आपल्याला माहीतच आहेत. त्याचं लागणारं व्यसन, त्यामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक समस्या किंवा त्याचा यकृतावरती होणारा दुष्परिणाम या गोष्टी आपल्याला ज्ञातच आहेत. मात्र त्याही पलीकडे जाऊन मद्यसेवनाचा हा कॅन्सर होण्याची सुद्धा एक संबंध आहे. तो कसा की जेव्हा मद्यामधलं अल्कोहोल, ज्याला आपण इथाईल अल्कोहोल म्हणतो, त्याचं जेव्हा आपल्या शरीरामध्ये विघटन होतं तेव्हा त्यातून बनतं ॲसिटल्डिहाइड आणि हे ॲसिटल्डिहाइड DNA वरती थेट परिणाम करतं. म्हणजेच ॲसिटल्डिहाइड असताना DNAच्या विभाजनामध्ये अधिक प्रकारे म्युटेशन्स निर्माण होतात आणि त्यातून कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. त्याचबरोबर तिसरं कारण आहे ते म्हणजे अतिरिक्त प्रक्रिया केलेलं मांस, ज्याला आपण इंग्लिशमध्ये प्रोसेस्ड मीट असं म्हणतो. म्हणजे उदाहरणार्थ हॉट डॉग, सलामी किंवा फ्राईड चिकन विंग्स वगैरे वगैरे. तर हे सगळे पदार्थ बनताना ते अतिशय उच्च तापमानावरती तळले किंवा भाजले जातात आणि अशा प्रकारे उच्च तापमानावरची प्रक्रिया घडताना त्यामध्ये पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन्स या घटकांची निर्मिती होते, ज्याला आपण इंग्लिशमध्ये PAH असं म्हणतो. तर हे PAH हे अतिशय पोटंट कार्सिनोजन्स आहेत. त्यातून आपल्या शरीरामध्ये कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. तर प्रक्रिया केलेल्या मांसामध्ये सुद्धा जर का रेड मीटचे प्रकार असतील, म्हणजेच बीफ, पोर्क किंवा मटन यासारखे प्रकार असतील तर त्यातून कॅन्सर होण्याची शक्यता अधिक जास्त असते. त्या तुलनेमध्ये चिकन किंवा मासे किंवा अंडी यातून कार्सिनोजन्स निर्माण होण्याची शक्यता तुलनेनेही कमी असते. आता वळूयात पर्यावरणातल्या घटकांकडे. पर्यावरणातल्या घटकांपैकी एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे अतिनील किरणे, म्हणजे ज्याला आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन असं म्हणतो. सूर्यप्रकाशामध्ये अतिनील किरणं असतात आणि आपण सूर्यप्रकाशात जर का उघड्या अंगाने प्रदीर्घ काळासाठी राहिलो तर आपल्याला त्वचेचा कॅन्सर होण्याची शक्यता असते. अर्थातच पृथ्वीवरच्या वेगवेगळ्या भौगोलिक ठिकाणांमध्ये काही ठिकाणी सूर्यप्रकाशातल्या अतिनील किरणांचं प्रमाण जास्त असतं तर काही ठिकाणी ते कमी असतं. त्यामुळे अशा अतिरिक्त अतिनील किरणं असलेल्या प्रदेशामध्ये राहणाऱ्या लोकांना अशा प्रकारचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर तुमची त्वचा त्याला किती सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे जे श्वेतवर्णीय लोक आहेत ज्यांच्या शरीरामध्ये, ज्यांच्या त्वचेमध्ये मेलानिनचं प्रमाण फारसं नाही, अशी त्वचा ही या कॅन्सरला जास्त सेन्सिटिव्ह असते. असो, त्याच्या पुढचं कारण आहे ते म्हणजे किरणोत्सार किंवा ज्याला आपण रेडिएशन असं म्हणतो. तर अशा रेडिएशनशी आपला काही दैनंदिन आयुष्यामध्ये फारसा संबंध येत नाही, पण वैद्यकीय उपचारांमध्ये किंवा संशोधनामध्ये किंवा अणुऊर्जा प्रकल्पांमध्ये किरणोत्सार निर्माण करणारे पदार्थ वापरले जातात, म्हणजेच युरेनियम, रेडियम वगैरे वगैरे. तर यातून बाहेर पडणारा किरणोत्सार अतिशय तीव्र असतो आणि किरणोत्सार हा आपल्या शरीरातल्या पेशींमधल्या DNA वरती थेट परिणाम करतो. म्हणजे एखादी पेशी जर का किरणोत्साराला जर का एक्सपोज झाली असेल तर त्या पेशीमध्ये असंख्य प्रकारचे म्युटेशन्स ही अतिशय कमी कालावधीमध्ये निर्माण होतात आणि त्या पेशी पुढे जाऊन कॅन्सरस बनू शकतात. तर अपघाताने समजा अशा प्रकारच्या किरणोत्साराला जर का आपण एक्सपोज झालो तर कॅन्सर होण्याची शक्यता अतिशय जास्त असते.
याचं खूप मोठं उदाहरण म्हणजे जपानमध्ये हिरोशिमा आणि नागासाकी शहरांमध्ये झालेला अणुबॉम्बचा विस्फोट. तर यातून प्रचंड प्रकारची किरणोत्सार ऊर्जा बाहेर पडली. तिथे त्यावेळी उपस्थित असलेल्या लोकांचा तर क्षणिक मृत्यू झालाच, पण जे जगले वाचले त्यांच्याही शरीरामध्ये असंख्य प्रकारची म्युटेशन्स निर्माण झाली आणि त्यांना फार गंभीर असा कॅन्सर झाला पुढे जाऊन. आणि हे तेवढ्यावरच थांबलं नाही, तर त्यांच्या पुढच्या पिढ्यांमध्येही हे जनुकीय दोष आले आणि त्या पुढच्या पिढ्यांनाही अशा प्रकारे कॅन्सरचा सामना आज करावा लागतो आहे. थोडक्यात रेडिएशन हा एक अतिशय महत्त्वाचा, अतिशय घातक असा कॅन्सर निर्माण करणारा घटक आहे. मोबाईल फोनचं रेडिएशन मात्र या प्रकारच्या रेडिएशनमध्ये मोडत नाही बरं का. आणि मोबाईल फोनच्या रेडिएशनचा आपल्या शरीरावरती कोणताही दुष्परिणाम घडत नाही. त्यामुळे व्हॉट्सॲपवरती आलेल्या फॉरवर्डवरती विश्वास ठेवून त्याने कॅन्सर होतो अशा प्रकारचा चुकीचा संदेश लोकांमध्ये कृपया पसरवू नका. तर अतिनील किरणं आणि रेडिएशन या व्यतिरिक्त काही पॅथोजन्स म्हणजे काही रोगकारक जंतूसुद्धा आपल्या शरीरामध्ये कॅन्सर निर्माण करू शकतात. अर्थात जंतूचा संसर्ग झाला म्हणजे लगेच कॅन्सर झाला असं होत नाही. तर समजा तो संसर्ग झाला आणि मग त्याने निर्माण होणारं इन्फ्लमेशन जर का प्रदीर्घ काळासाठी शरीरामध्ये राहिलं आणि त्यातून समजा पेशींची जी चेकपॉईंटची यंत्रणा आहे ती यंत्रणा जर का बाधित झाली तर त्याचं पुढे जाऊन कॅन्सरमध्ये पर्यवसान होऊ शकतं. तर रोगजंतू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. तर बॅक्टेरियाही आहेत, त्यात व्हायरसेससुद्धा आहेत. तर बॅक्टेरियांमधलं महत्त्वाचं कारण किंवा महत्त्वाचा रोगजंतू म्हणजे हेलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा एक जीवाणू. तर हा जीवाणू हा आपल्या पॉप्युलेशनमध्ये खूप लोकांच्या शरीरामध्ये असतो. आणि हा जीवाणू करतो काय, तर पोटातले अल्सर निर्माण करतो. तर पोटातले असे हे अल्सर समजा प्रदीर्घ काळासाठी विना उपचार राहिले आणि त्यातून जर का शरीरावरती चुकीचा परिणाम होत राहिला तर त्याचा पुढे जाऊन पोटाचा किंवा आतड्याचा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर काही व्हायरसेस म्हणजेच ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस किंवा हेपॅटायटिस सी व्हायरस ह्या प्रकारचे व्हायरसेससुद्धा पुढे जाऊन कॅन्सर निर्माण करू शकतात. त्यापैकी ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा अतिशय कॉमन व्हायरस आहे. हा जगातल्या खूप लोकांमध्ये इनॅक्टिव्ह स्वरूपामध्ये असतो आणि तो असुरक्षित लैंगिक संबंधांमधून पसरतो. तर असा व्हायरस जर का समजा पुढे जाऊन ॲक्टिव्ह झाला तर त्यातून कॅन्सर निर्माण होऊ शकतो. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण म्हणजे महिलांना होणारा योनिमार्गाचा कॅन्सर, तर ज्याला सर्वायकल कॅन्सर असं आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. तर तो या ह्युमन पॅपिलोमा व्हायरसच्या संसर्गामुळे होतो. त्याचबरोबर ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV ज्याला आपण म्हणतो. तर आपल्याला हे माहिती आहे की HIV हा शरीरातल्या इम्युन सिस्टीमवरती म्हणजेच रोगप्रतिकारक शक्तीवरती हल्ला करतो आणि त्या पेशींनाच सिलेक्टिव्हली मारतो. मग शरीरातली इम्युन सिस्टीमच जर खराब झाली तर त्यातून शरीरातले बाकीचे जे चेकपॉईंट्स असतात ते सुद्धा बाधित होतात आणि म्हणून कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. तर अगदी लास्ट स्टेज एड्स झालेल्या लोकांमध्ये कपोसिस सार्कोमा नावाचा एक प्रकारचा कॅन्सर आढळतो. हे या प्रकारे व्हायरसमुळे निर्माण झालेल्या कॅन्सरचं एक महत्त्वाचं उदाहरण आहे. तर मित्रांनो, आपण बघितलं की कॅन्सर काय असतो, कॅन्सर कशामुळे होतो, त्याचे वेगवेगळे कारणीभूत असणारे घटक काय आहेत. मग आता पुढचा प्रश्न तुमच्या मनात येतच असेल की मग कॅन्सरचं निदान कसं होतं, कॅन्सरवरती कोणत्या प्रकारच्या उपचार पद्धती आहेत आणि कॅन्सर हा मुळातच इतका गंभीर रोग का आहे, त्याच्यावरती अजूनही आपल्याला रामबाण असं औषध का मिळालेलं नाही. तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण घेऊयात पुढच्या भागामध्ये. तर मित्रांनो, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून सांगा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंट्समधून विचारा. त्याचबरोबर तुम्हाला जर या विषयावरती अधिक माहिती करून घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या संदर्भांवरती नक्की क्लिक करा. विज्ञानातील वेगवेगळ्या विषयांची सोप्या भाषेतून आणि मराठीतून माहिती करून घेण्यासाठी कुतूहल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या आईबाबांना, मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.